हॅलो, हा विजयाताई ना? मेघनाच्या आई बोलताय ना? हो. कशा आहात? मी बरी आहे. आणि बाबा कसे आहेत? तेही बरे आहेत. तिकडे सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. मेघनाला फोन करत होते हो कधीपासून, पण मोबाईल लागतच नाहीये तिचा. कोणाच ठाऊक बंद ठेवलाय की काय फोन तिने. नाही नाही, मोबाईल बंद नसेल ठेवला तिने. हॉस्पिटलमध्ये जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. हॉस्पिटलमध्ये? कोणाला बरं नाहीये? तुम्हाला माहिती नाहीये का? आदित्य नगरकरला ऍडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. मेघना तिथेच गेली. काय? आदित्य नगरकरला? हो. हॅलो. हा आदित्य, कसं रे सगळं तिकडे? ठीकठाक आहे. हा, एक मिनिट थांब, माईंना बोलायचंय तुझ्याशी. एक मिनिट. हॅलो, हॅलो माई. कशी आहे तिकडची परिस्थिती? परिस्थिती फार चांगली नाहीये माई. म्हणजे? त्याच्या प्लेटलेट्स खूपच कमी झाल्यात आणि डॉक्टरांनी सांगितलं की त्याला ताबडतोब रक्त द्यावं लागेल. आता सगळी त्याचीच अरेंजमेंट आणि शोधाशोध सुरू आहे. अरे देवा. आदित्य, आपली ट्रीटमेंट बरोबर चालू आहे ना रे? नाही का त्याला शिफ्ट करावं लागणार आहे दुसरीकडे? माहित नाही माई, कदाचित करावं लागेल. पण मग तू एकटाच करणार आहेस? अगं माई, मेघना आहे ना. अरे आता मेघना सकाळपासून तिकडेच आहे. पाठव जरा तिला घरी. मी अमित दादाला पाठवते तिकडे. हा हो ठीक आहे चालेल. मी मेघनाला पाठवून देतो. तू अमित दादाशी बोलून घे. हो. चल मी आता त्याचं बघतो. चल बाय. हो हो, तू काळजी घे रे स्वतःची. अमितशी बोलशील ना ग जरा तू? हो माई, बोलते. त्याला बहुतेक परत जायला गेलं ऑफिसमध्ये. सांगते मी त्याला. त्या मुलाची कंडिशन फारच वाईट आहे ग. बापरे. बघू होईल काहीतरी. जय हो, बोला. अहो, तुम्ही घरी या बघू लगेच. हो, मी आता कामासाठी बाहेर पडलोय ना. काम झाल्यावर घरी येतो. काय ते फोनवर सांगा ना. हे बघा, फोनवर सांगण्यासारखं नाहीये हो. तुम्ही घरी या बघू आधी. काय हो, तुम्हाला परिस्थितीचं गांभीर्य कळतंय का? मुकाट्याने घरी या बघू. बुगू. हो, तुम्ही मला परिस्थिती सांगितलीच नाहीत तर ते गंभीर आहे की नाही मला कळणार कसं? हा सॉरी हा, मी तुम्हाला बुगू म्हटलं. पण खरंच सांगा ना काय झालंय ते. तुम्ही काही ऐकणार यातले नाही आहात. हे माहितीये ना तुम्हाला. हा अहो मग सांगा, मला जायचंय कामाला. सांगा लवकर, सांगा काय ते. अहो, मी आज मेघनाला फोन करत होते मोबाईलवर, पण तिचा फोन लागत नाही म्हणून शेवटी तिच्या घरी फोन केला. मग? तर तिच्या जावेने फोन उचलला. अहो, मुद्द्याचं काय ते सांगा. अहो, त्या म्हणाल्या की मेघना हॉस्पिटलमध्ये गेलीये. बरं मग? आदित्य नगरकरला बघायला. काय? अहो डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? तुम्ही नीट ऐकलं नसेल. नीट आठवा काय म्हणाल्या त्या. नीट आठवा. दुसऱ्या कोणाला तरी बघायला गेल्या असतील त्या. नाही हो, त्या अगदी स्पष्ट शब्दात म्हणाल्या. मला तर ऐकून धक्काच बसला. मी फोनच ठेवला हो लगेच. अहो, फोन ठेवायचा कशाला तुम्ही? तुम्ही डिटेल चौकशी करायची ना. हो, कसं विचारणार त्यांना? अहो त्यांना नाही हो, आपल्या नालायक मेघनांना विचारायचं. त्यांना फोन करून विचारायचं. आता ही नवीन काय भानगड काढली त्यांनी. तुम्ही त्यांना फोन करा. तुम्ही फोन करणार नसला तर मी फोन करतो त्यांना आता लगेच. नको, हे बघा, मी करते फोन तिला. लवकर लावा, लगेच लावा आणि मला कळवा. मी थांबलो इकडे. लगेच फोन करा. हो. हे काय नवीन आणखीन? नशीब लागला फोन. अगो बाई, फोन कट केला. आता काय म्हणाले मेघना? हो नाही हो, फोन लागला पण तिने फोन कट केला हो. कळलं आता? आता कळलं तुम्हाला? इतका वचक का ठेवून होतो त्यांच्यावरती? का त्यांच्या मागे होतो? का त्यांना ओरडायचो? कळलं तुम्हाला? तुम्ही मला उलट बोलायचात. आता लक्षात येत आहे का तुमच्या? आपली उरली सुरली आबरू धुळीला मिळवणार या. अहो, तुम्ही इतक्या टोकाला का जाताय?
हे बघा, नेमकं तिथे काय घडलंय हे आपल्याला ठाऊक नाहीये. आणि विजयाताईंनी फोनवर मला हे सगळं सांगितलंय म्हणजे सासरच्या मंडळींना हे सगळं ठाऊक आहे. अहो त्यांच्या डोळ्यात धूळ फेकायला किती वेळ लागतोय त्यांना. माझा ऐका, मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, त्यांच्या हातावर तुरी देऊन एक दिवस त्या फाटक्या चड्डीवाल्या बरोबर जाणार या. ते काही नाही, मी आत्ताच्या आत्ता त्यांच्या घरी जातो, आधी त्यांचं थोबाड फोडतो आणि मग त्यांना जा विचारतो. दया करा हो माझ्यावर. आणि तुम्ही आधी शांत व्हा बघू आणि घरी या. शांत काय बसा, मग त्याला जाऊ देऊ त्या झोळीवाल्या बरोबर, त्या फाटक्या चड्डीवाल्या बरोबर जाऊ देऊ त्यांना. हो कृपा करा माझ्यावर आणि तुम्ही आधी घरी या. हे बघा, उगीच पराचा कावळा केला असं नको हो व्हायला. पराचा कावळा? अहो तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? त्या डोमकावळ्याला भेटायला गेल्या, त्या पळून जातील आणि तुम्ही मला अक्कल नका शिकवू. हे बघा, तुम्ही काय समजायचंय ते समजा. तुम्ही आधी घरी या. उद्या आपण दोघं मिळून ना सकाळी त्यांच्याकडे जाऊया, मग तर झालं. बरोबर, पण मी गप्प बसणार नाही हे लक्षात ठेवा तुम्ही. मी गप्प बसणार नाही. ब्लड बँक वाले म्हणाले की आम्ही जर रक्त दिलं तर तुम्हाला त्याची रिप्लेसमेंट द्यावी लागेल. हो ती तर द्यावी लागेलच ना. पण काय ग, तसं आपल्याला करता येईल का? हा माई, शक्यतो कुठल्याही ब्लड ग्रुपचं चालतं रक्त, पण त्याचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे. खूप रेअर आहे तो ब्लड ग्रुप, त्यामुळे शक्यतो त्याच ब्लड ग्रुपचं रक्त द्यावं लागेल. बघूया, आदित्य म्हणालाय की त्याच्या काही मित्रांना फोन करतो म्हणून. Let's see. तू एक काम कर, नेटवरती ना ब्लड इन इमर्जन्सी असा सर्च कर, मग तुला काही हेल्पलाईन्सचे नंबर्स येतील. त्या नंबर्सना तू मेसेज केलास ना की तुला डायरेक्ट डोनरचेच SMS येतील. ताई अहो, मी हाच विचार करत होते, पण या सगळ्या धावपळीत मी अगदीच विसरून गेले. थँक्यू हा, तुम्ही मला आठवण केली ताई. अगं थँक्यू कसलं. बरं ऐक, तुझ्या आईचा फोन आला होता, मला वाटतं तुझा फोन लागत नव्हता त्यांना, म्हणून त्यांनी लँडलाईनवर फोन केला होता. मी त्यांना सांगितलं तू हॉस्पिटलमध्ये आहेस म्हणून. हो का? हा म्हणजे तिचा फोन येत होता मला, पण धावपळीत मी कट केला. करते मी तिला फोन. तू आईला सांगितलं नाहीस का यातलं काही? नाही माई. बघ मेघना, अशानंच गैरसमज होतात की नाही. सांगायला हवं होतंस तू आईला. हो माई, करते मी तिला फोन. सॉरी. बरं चल, जेवून घ्या ते. आता या नंबर्सवर SMS केला की डिरेक्टली डोनर्स कडूनच रिप्लाय येणार. अरे बापरे, फोन चार्ज करायला हवा. त्याआधी पटकन आदित्यला फोन करते. हा बोल ग. हा आदित्य, अरे ऐक ना, मी हेल्पलाईन वरून काही नंबर्स काढलेत, तर त्यांना आपण SMS केला ना की डिरेक्टली डोनर्स कडूनच आपल्याला रिप्लाय येतो. अरे वा, हे फारच चांगलं झालं. तू एक काम करते, नंबर्स मला पाठवून ठेव, मी SMS तर करून ठेवतो. तसंही हे ब्लड घेऊन गेलेत परत एकदा, रिपोर्ट्स येतीलच, कळेलच आपल्याला काय ते. दमलास का रे? काइंड ऑफ. माझ्यामुळे तुला किती रे त्रास आदित्य. होय, वेडी आहेस का? तुझं माझं काय, तू आणि मी वेगळे आहोत काय? चल टेन्शन घेऊ नकोस, मी बघतो काय ते. बाय. बाय. देवा, जे काही थोडं बहुत पुण्य आमच्या गाठीला आहे ना, ते सगळं त्या पोराच्या उंजळीत भरभरून घाल. आम्हाला तू सगळं काही दिलंयस, पण त्या पोराचं आयुष्य वैराण आहे.
लहान आहे अजून ते पोर. त्याला आरोग्याची, प्रेमाची, मायेची गरज आहे. आणि तुझ्याशिवाय दुसरं कोण देणार? हो हो सांगते. बर बर ठीक आहे. ओके, काळजी घे. बाय. विजया, विजया, काय ग, टेन्शन मध्ये प्रॉब्लेम आहे काही? प्रॉब्लेमच म्हणायला हवा. का? आता काय झालं? अगं प्लेटलेट्स कमी झाल्यात त्याच्या परत. आई शपथ, आपलं म्हणजे ना कोणाची म्हैस आणि कोणाला उडवायस असं झालंय. अर्चू काय? म्हणजे काय विजया, फॅक्टच आहे ना. पण म्हणजे ती गोष्ट निराळी की आपण सगळं अगदी प्रेमाने करतोय त्या मुलाचं. पण मला एक गोष्ट कळत नाहीये की एवढी अवस्था येईस्तोवर हा काय करत होता, आणि मग नंतर जाऊन त्या पार्कात काय झोपला काय? म्हणजे एकंदरीत आहे ना काही टोटलच लागत नाहीये. आणि सगळ्यात वाईट वाटतंय ना ते म्हणजे त्या मेघनाचं. काय अवस्था होत असेल ग तिची. म्हणजे बघ ना, ज्याच्याशी लग्न करायचं होतं तो समोर असा हा आजारी पडलाय, आणि ज्याच्याशी लग्न झालंय तो शेजारी बसलाय. बाप रे, मला नसतं बाई झेपलं हे सगळं. अगं बास, किती चिकित्सा करशील अर्चू. त्या बिचारीची तिकडे काय अवस्था झाली असेल मला तर ना कल्पनाच नाही करवत. हे विजया, अगं मगासपासून मी तेच म्हणतीये. अशी काय तू? मी काही चेष्टा करत नाहीये. हा म्हणजे आता माझी बोलायची स्टाईल जरा वेगळी आहे म्हणून. हे नाहीतरी आपल्या घराची स्टाईल जरा वेगळीच आहे नाही का? वेगळी वगैरे काही नाही अर्चू, नॉर्मलच आहे सगळं. नॉर्मल? कुठे नॉर्मल आहे ग? सुनेच्या आधीच्या मित्राची शुश्रूषा करण्यासाठी सगळं घरदार लोटलंय. कुठल्या घरात असं घडतं? हो खरंय हे. कदाचित नसेल घडत असं कुठल्या घरामध्ये, पण ऍक्च्युली असं घडायला हवं. माई, माई, ए माई. बसा, बोला. माई, विजयाने बघितलंस काय काय वस्तू केल्यात गणपतीसाठी? दाखवलं ना तिने मला मगाशी. किती मस्त केल्यात नाही सगळ्या. पुण्याला जाऊन ती कोर्स करून आली ना, त्याचा अगदी पुरेपूर उपयोग करून घेते ती. करेक्ट. हे नानांनी बघितलं? त्यांना वेळ आहे कुठे. यंदा ते सिनियर सिटीजन इको फ्रेंडली गणपती बसवत आहेत ना. हो, त्याच्यात काहीतरी म्हणजे स्पर्धा वगैरे ठेवणार आहेत. त्या स्पर्धेचं नियोजन करायचंय, त्याचे नियम ठरवायचे, त्याच्यात बिझी आहेत नाना. नाना तिथे बिझी आहेत आणि अमित दादा आणि आदित्य हॉस्पिटलमध्ये. गणपती तोंडावर आलेत ग अगदी. तो आता लवकरात लवकर बरा होऊ दे म्हणजे झालं. हे विघ्नहर्त्या, त्या लेकरावर आलेलं संकट लवकरात लवकर दूर कर बाबा म्हणजे झालं. आणि माझ्या आदित्याच्या हाताला यश येऊ दे. आपली स्वारी कुठे निघाली आहे? गणपती बुक करायला. गणपती नाही म्हणू ग, मूर्ती म्हणावं. बरं ग बाई, मूर्ती. मूर्ती बुक करायला चालले. तुम्ही ना सगळे चान्सच शोधत असतात मला ज्ञानामृत पाजण्यासाठी. तू चान्स देतेस कशाला आम्हाला? अरे बरं, साठे काकांकडे जाणार आहेस ना? हो छान मूर्ती बघ, सुबक अगदी. हो आणि शाडूचीच बघा, आणि आठवणीने मुशक मात्र बरोबर घ्या. काय? हो आणि त्यांना म्हणावं अमित दादा आणि आदित्य येतीलच नंतर. हो 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 काय चाललंय, आणि आमचा नमस्कार सांग त्यांना. हो. अगं बर, जाऊ आता मी. पळा. धन्यवाद. नाड नौटंकी. विजया, मस्त पैकी कॉफी कर ग माझ्यासाठी. तेच करते. ए आणि माझ्यासाठी काय ग? आपल्यासाठी नाही म्हणू शकत तू? मला काही इन्सेंटिव्ह नको वाटतं? अगं म्हणजे मला तेच म्हणायचं होतं. माझ्यासाठी म्हणजे आपल्यासाठी ना. कळलं कळलं.
कर ना. तुझी का हवा गेली एवढी? अगं बोलून बोलून दमले अगं मी. कशाला एवढं बोलतेस मार्चू? कशाला बोलतेस म्हणजे? अपडेट नको राहायला? कोणाच्या घरात काय चालू आहे, आपल्या घरात काय चालू आहे, कोणाचं कोणाबद्दल काय मत आहे, हे जनरल नॉलेज नको? ती ग कष्ट करते बिचारी. पण तुला सांगू का, एवढे कष्ट करून सुद्धा आपल्या घरातल्या सगळ्याच गोष्टी मला माहिती असतात असं नाही वाटत मला. ए असं काही नाही हा, आम्ही सगळं सांगतो तुला. तू नाही ग, तू सगळंच सांगतेस मला. माई 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 सगळ्याच गोष्टी नाही सांगत मला. माझ्याशी बोलताना ना असं हातचं राखून बोलते ती, माहितीये तुला? म्हणजे तुला सगळं सांगते, पण माझ्याशी बोलताना ना सारखं असं वाटत असणार मी काय पोरकट बडबडी आणि तू काय बाबा हुशार मॅच्युअर्ड. अगं पण ते खरंही असू शकतं ना. बरोबर विजय, मारामारी होईल हा इथेच. ए ते आदित्यशी हा. आणि मेघनाचं म्हणशील तर ती बिचारी स्वतःच्याच गुंत्यातून आत्ता कुठेतरी सेटल होऊ पाहते. ही काय शेअर करणार? पण खरं सांगू, तूच ग मुली, तूच माझ्यासाठी जी आपुलकीने कॉफी बनवतीये, इतके कष्ट घेऊन कॉफी बनवतीये जी, ती तूच. पुरे 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 एवढा मस्का मारायची काही गरज नाही. आया हे बरे, मी कशाला तुला मस्का मारेन? तुझ्याकडे काय बाबा, मस्का न मारताच मला सगळ्या गोष्टी मिळतात. आणि शिवाय मला असंही करावं लागत नाही ना. आदित्य कम्प्लीट नौटंकी आहे वारचू. अय्या, नौटंकी काय, नक्कल केली मग काय? आता काय ऐक ना, मला ना असं अचानक डोळ्यासमोर एक चित्र आलं. म्हणजे समजा मेघनाला बाळ झालं आणि मुलगीच झाली, आणि मुलीचं नाव हा जाई ठेवलं, तर ती तिला कशी हाक मारेल ग? जाई. तुला काय हवंय? सगळं कसं अगदी नाजूक साजूक, शोकेश मधली बाहुली. ग कठीण आहे ग, कठीण आहे सगळं. विजया, सॉलिड कॉफी करतेस ग तू, एकदम अशी परफेक्ट. खूप झालं हा अर्चू, आता बास. अशी कॉफी आयुष्यात कधी अमित दादाला करून दिलीस का? दिलीस? ए नेहमीच देते हा मी तुझ्या अमित दादाला अशी कॉफी करून. खरं सांगू विजया, हॉस्पिटल म्हटलं ना की घरातलं वातावरण सुद्धा बदलतं ग. पोरांकडे बघितलंस, आपल्याला लक्ष द्यायला सुद्धा वेळ मिळत नाहीये. बिरबिरल्यासारखी घरात फिरत असतात फक्त. हो ना, आणि मुलांना सगळं कळतं ग. पल्लव मला विचारत होता परवा कोण आजारी आहे म्हणून. मग काय सांगितलंस? अगं पल्लवने एवढं अचानक विचारलं ना मला ना खोटं बोलायचं काही सुचलंच नाही बाई. मी सांगून टाकलं त्याला, म्हटलं मेघना काकूचा मित्र आजारी आहे. आणि मयूने मला विचारल्यावर मी तिला सांगितलं की आदित्य मामाचा मित्र आजारी आहे. शाबास. आता अगं आता हे आपापसात बोलणारच मुलं. एक काम करूया, आपण असं सांगूया की दोघांचाही मित्र आजारी आहे. हा करेक्ट. आणि तसंही आता तो दोघांचाही मित्र आहेच ना. तुला माहिती का, मुलं खूप सेन्सिटिव्ह असतात अगं. म्हणजे माई मेघनाशी बोलत नव्हत्या ना, तेव्हाही मुलं मला विचारत होते काय झालंय म्हणून. मोठी व्हायला लागलीत ना आता. करेक्ट. बरं चल, कशाला? आता इकडचे अपडेट झाले, आता तिकडचे अपडेट घ्यायला. अर्चू तुला काम हवंय का? नको काम बिम नको देऊ मला. फक्त विचारायचंय जाऊन राणे काकूंना. काय? त्यांना विचारायचंय की रेती आणलीत का. रेती? अगं शंकराची पूजा नाही का करायची आपल्याला, त्या आणणार होत्या रेती, तेवढं विचार ना प्लीज. अच्छा ठीक आहे, तू जाता तूच विचार. अगं ए अर्चू, कर ग काम तेवढं. दिलेलं कॉफी काय कामच तरी नको जा. करायला हिला. खरंच कमाल आहे. ताई येते. निघालीस? हो सॉरी ताई, घरची सगळी कामं तुमच्यावर पडतात सध्या. असू दे ग मेघना, सगळं व्यवस्थित झालं ना की घरातली सगळी कामं तू कर, मी फक्त बसून राहीन. बरं चला येते. सांभाळून जा.
नाना येते चौकात जा, तिकडे गेल्यावर कळवा आम्हाला काय ते. हो हो ठीक आहे. मेघना चल मी येते तुझ्या बरोबर. माई तू जातेस हॉस्पिटलमध्ये? हो. अहो त्या मुलाला ओ निगेटिव्हची गरज आहे आणि माझा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्हच आहे ना. अहो पण माई, माहितीये मला, सिनियर सिटीजनच म्हणतेस ना. अगं पण त्या मुलाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे का हा. आपण आपल्याकडून तयारी दाखवलेली बरी आणि आताच रिपोर्ट्स आलेत ना माझे सगळे, ते दाखवू ना आपण. अगं बाकी मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. डॉक्टर म्हणाले तर देऊ आपण ब्लड, काय हो. नाही नाही बरोबर आहे, तूच जा. रेअर ब्लड ग्रुप आहे त्याचा. इमर्जन्सीला तू स्टँड बाय असलीस तर बरंच होईल. खरं सांगू का, मला तर वाटतं त्या मुलाला ब्लडची गरजच भासू नये. त्याने असंच बरं होऊ दे, औषधांचा परिणाम त्याच्यावर होऊ दे, एवढीच आपण प्रार्थना करूया सगळे. खरंय. हं? चल पुरे, चल आता येतो आम्ही. हा या, या, या. येते. थांबा मेघना. कुठे निघालात? कुठे निघालात? बापाच्या आबरूचे धिंडवडे काढायला लाज नाही वाटत? लाज? सुरेशराव, काय करताय तुम्ही?